एक बक्षीसपत्राचं कसं आहे, बक्षीसपत्र खरेदी खत की ज्या क्षणी रजिस्टर होतं त्या क्षणी माझे मालकी हक्क ज्याला मी लिहून दिलंय त्याच्या नावाने तब्दील म्हणजे ट्रान्सफर होतो. त्यामुळे बक्षीसपत्रामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद मी हल्ली अशी करायला सांगतो की ज्याला आपण सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून तो 2007 सालचा कायदा आहे की बाबा आई वडिलांना वाऱ्यावर टाकू नये म्हणून हा कायदा सरकारने आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बक्षीसपत्र केलं आणि त्याच्यात ही तरतूद ही अट लिहून ठेवली की माझा आयुष्यभर मुलगा किंवा मुलगी सांभाळ करणार आहे म्हणून मी याला बक्षीसपत्र देत आहे आणि ते जर त्यांनी सांभाळ नीट केला नाही तर बक्षीसपत्र रद्द करण्याची मी माझ्याकडे हक्क ठेवत आहे असं तुम्हाला लिहिता येतं. कारण मी मगाशी म्हणलं तसं आपल्याला आपण बोलत होतो तेव्हा की मराठीत जी म्हण आहे की जेवायला ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये, तसं हे आई वडिलांनी आपल्या लक्षात ठेवावं की शेवटपर्यंत आपल्या डोक्यावर छप्पर असावं याच्याकरता ही सोय आपणच करायला पाहिजे.